फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्तानं पूर्णा शहरातील बुद्धविहाराच्या प्रांगणात भव्य धम्मदेशना व मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यावेळी परभणी शहराचे नूतन महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा परिषद कावलगाव गटातून निवडून आलेल्या अर्चना उत्तम ढगे, ताडकस गटातून निवडून आलेल्या केशरबाई गंगाधर जल्हारे, परभणीचे शेख अबू बक्कर भाईजान, सय्यद खादर सय्यद खाजा यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आला। यावेळी धम्मपीठावर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, भिक्खू पय्यावंश भंते पय्यासार यांच्यासह पौर्णिमा गायकवाड यांची उपस्थिती होती। यावेळी महापौर सय्यद इक्बाल यांनी समाजासाठी काम करण्याचे आश्वासन दिले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बौद्ध धर्मातील फाल्गुन पौर्णिमेचं महत्त्व सांगतच सम्राट अशोकांचे धम्मकार्य विषद केले। तर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी फाल्गुन पौर्णिमेचं बौद्ध धर्मातील महत्त्व काय आहे याबाबत इतिहासाची उजळणी केली। कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रगतदा कांबळे, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, उत्तम खंदारे, गौतम भोळे, धम्मा जोंधळे, संजय जल्हारे, अनिल नरोटे, प्राचार्य केशव जोंधळे, शंकरराव पुणगे, यशवंत ओवारे, दिलीप गायकवाड, साहेबराव सोलोने, हर्षवर्धन गायकवाड, विजय बगाटे, चक्रवर्ती वाघमारे, वारा काळे, अमृत मोरे, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, किशोर ठाकरगे, अनुराग पुणगे, विजय जोंधळेसह आदींची उपस्थिती होती। मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी हजेरी लावली होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळे सर यांनी मानले। काय म्हणाले पाहूया। बोलून ते आमचा सत्कार केला, आम्ही त्यांचा आभारी आहोत आणि त्यांना असा एक आश्वासन देतो की समाजाचं कोणतंही काम असू द्या जे पेंडिंग आहे त्याच्यावर लक्ष घालून ते त्यांची कशी पूर्तता करता येईल तिचं मी त्यांना आश्वासन देतो। धम्मामध्ये अनन्यसाधारण आहे। आजची ही जी पौर्णिमा आहे, या आजच्या पौर्णिमेपासून आपला जो धम्मा आहे, या धम्माचा प्रसार आणि प्रचार हा पूर्ण भारतामध्येच नाही तर अख्ख्या विश्वामध्ये प्रसार झालेला आहे। तर आजच्या ह्या पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांचे पुत्र राहुल आणि त्यांचे बंधू नंद यांनी आज या फाल्गुन पौर्णिमेनिमित्त आपल्या धम्मामध्ये प्रसार केला आणि चिवर वस्त्र करून आपल्या धम्माचा त्यांनी प्रसार करण्याबरोबरच आपल्या धम्माची त्यांनी दीक्षा घेतली आणि आपल्या धम्माला पूर्ण जगभरामध्ये त्यांनी एक बहुमोल असा मान मिळवून दिला। त्याचप्रमाणे आपण ही आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा। फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतंच आपण मर्यादित न राहता माझ्यासारखं आपण सर्वांनी समोर यावं, आपल्या डोक्यातील विचारांना थोडीशी चालना द्यावी। आपण ही एखादं काम हातामध्ये जर घेतलं तर ते काम आपण पूर्णपणे करू शकतो हा स्वाभिमान आपण आपल्या मनामध्ये जागृत केला पाहिजे आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपण त्यांच्या समोरच नाही तर त्यांच्या बाजूला बसलं पाहिजे। एवढंच मी सर्व महिलांना जागृत करू इच्छिते आणि माझ्या कावलगाव सर्कलमधून माझ्यावर जो माझ्या जनतेने विश्वास टाकला, या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही। माझ्या तळागाळातील कुठलाही जो मानव असेल, त्या माणसाचा जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नाला समोर जाण्याचं धैर्य मला तथागतांनी द्यावं, एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते। लागले हिंगोली कुठे आहे आणि हा परभणीचा एक भाग असल्याचं मला कळालं आणि मग जेव्हा माहिती घेतली त्यावेळी मला एक चांगली गोष्ट जाणवली, ती म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेली लोकसंख्या किंवा बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेले आपले धम्म उपासक आणि उपासिका या भागामध्ये सर्वात जास्त आहे। गेले 5 वर्ष मी आपल्या सर्वांना चंद्रगुप्त मौर्य माहिती असेल, आर्य चाणक्य माहिती असेल। चंद्रगुप्त मौर्याने ज्यावेळी मगध साम्राज्य निर्माण केलं आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटी चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माची दीक्षा घेतलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहीत असायला पाहिजे। आणि जैन धर्माची दीक्षा घेऊन कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ
या ठिकाणी त्यांनी संन्यास घेतलेला. त्यानंतर त्यांचे पुत्र आहे बिंदुसार किंवा बिंबिसार, यांनी आपलं राज्य करत करत मगध साम्राज्य पुढे नेलं आणि त्यांचे पुत्र म्हणजे सम्राट अशोक. असे हे 3 सम्राट आपल्या भारतवंशाला लाभलेले होते. आणि सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रचार करताना फक्त भारतातच नाही तर भारताच्या पलीकडे जाऊन त्यावेळच्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये, त्याचप्रमाणे श्रीलंकेमध्ये त्यावेळी अनुराधापुरा किंवा अनुराधापूर असं म्हटलं जातं, ते एक मोठं श्रीलंकेचं सर्वात मोठं त्या ठिकाणी साम्राज्य होतं. आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या मुलीला पाठवून सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रसार केलेला. आजही त्या अनुराधापुरामध्ये आपलं आता बोधिसत्वाची आपण आता जर पूजा केली, ते वृक्ष, त्या वृक्षाची त्यावेळी जी लागवड केलेली आहे ते वृक्ष अजूनही त्या ठिकाणी अनुराधापुरामध्ये अस्तित्वात आहे. आपला वृक्ष तर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जो काही आता गयाला आहे, बोध गयाला, तो नष्ट झाला होता. नंतर त्या ठिकाणी त्याची पुनर्लागवड करण्यात आलेली आहे. पण जो मूळ सम्राट अशोकांनी जो काही वृक्ष अनुराधापुराला पाठवला होता तो आजही त्या ठिकाणी आहे. फाल्गुन पौर्णिमेचं बौद्ध धर्मात काय आणि महत्त्व आहे? आज पूर्णा शहरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या विद्यमाने, सर्व महिला मंडळाच्या विद्यमाने फाल्गुन पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पत्रकात नमूद केल्याप्रमाणे निमंत्रित पाहुणे मंडळी उपस्थित होते. आज विशेष म्हणजे फाल्गुन पौर्णिमेचं महत्त्व असे आहे की याच पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, अनेकांनी बुद्धांना कपिलवस्तूला येण्यासाठी विनवणी केली होती, परंतु बुद्धांनी जे बुद्धांना कपिलवस्तूला येण्यासाठी आमंत्रित करीत होते ते विरोध होते बुद्धांच्या विचाराच्या प्रभावाने. शेवटी कलुदा यांनी राजा शुद्धोधनाची खूप इच्छा आहे असं समजल्याच्या नंतर फाल्गुन पौर्णिमेलाच कपिलवस्तूला बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्ध गेल्याच्या नंतर तिथे राहिल्याच्या नंतर सुपुत्र राहुलाला, त्यांचे बंधू नंद आणि देवदत्त यांना सुद्धा याच पौर्णिमेच्या दिवशी दीक्षित केलेलं आहे. अशा अशी महत्त्वपूर्ण घटना या पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत. म्हणून बौद्ध साहित्यामध्ये अतिशय फाल्गुन पौर्णिमेला भावपूर्ण नजरेनं बघल्या जातं आणि त्याच औचित्याला लक्षात ठेवत आज पूर्णा बुद्ध विहारामध्ये सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन भदंत डॉक्टर उत्तम महाथेरो पंते पण्यासार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अशोकजी कांबळे, आज प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे आदरणीय विवेकजी गायकवाड साहेब, आमच्या परभणी जिल्ह्याचे महापौर ते सुद्धा आज निमंत्रित होते. जे काही नव्याने सदस्य जिल्हा परिषदच्या निवडून आलेल्या आमच्या परिसरातल्या महिला होत्या त्यांनासुद्धा आम्ही पत्रकात नमूद केल्याप्रमाणे त्यांचं स्वागत, त्यांचं मनोगत जनतेपुढं केलेलं आहे आणि सुंदर असा कार्यक्रम मोठ्या संख्येने आपल्या उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. सर्वांना फाल्गुन पौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभकामना व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद.